चांदोबा रामायण 37वा भाग. लंका पूर्णपणे दग्ध केल्यानंतर हनुमान अशोकवनात असलेल्या सीतेकडे परत आला आणि तिला नमस्कार करून म्हणाला, माझ्या नशिबाने तुला काहीही अपाय झाला नाही. राम लवकरच वानर आणि अस्वलांना सोबत घेऊन येईल. मला निरोप दे, असे तो म्हणाला. त्याने तिची आज्ञा घेतली आणि अरिष्ट नावाच्या पर्वतावर चढून समुद्राकडे पाहत स्वतःचे शरीर वाढवले. त्याने एकवार जोराने पाय रोवताच त्या पर्वतावरील शिळांचे चूर्ण झाले. तेथे राहणारे सर्व प्राणी घाबरून सैरावैरा धावू लागले. हनुमान दुसऱ्या तीराकडे जाण्यास निघाला आणि आकाशात झेपावला. तो ढगांच्या मध्ये कधी दिसता तर कधी अदृश्य होता. समुद्रात चालणाऱ्या जहाजाप्रमाणे हवेत तरंगत त्याने समुद्र ओलांडला. लवकरच त्याला तेवढ्या अंतरावर महेंद्र पर्वत दिसला. तो पाहताच त्याने उत्साहाने मोठी सिंहगर्जना केली. हनुमान कधी येईल याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या अंगदासह इतर वानरांना ती सिंहगर्जना ऐकून परमानंद झाला. त्या सर्वांमध्ये ज्येष्ठ असलेल्या जांबवान याने सर्व वानरांना एकत्र केले आणि म्हटले, आपला हनुमान कार्य फत्ते करूनच येत आहे. त्याचा कंठध्वनी ऐकल्यावर तसेच वाटते, असे तो म्हणाला. वानर आनंदाने उड्या मारू लागले. काही जण हनुमानाला पाहण्यासाठी झाडांवर चढले आणि त्याला बोलावल्याप्रमाणे फांद्या हलवू लागले. इतक्यात हनुमान आला आणि महेंद्र पर्वतावर उतरे. सर्व वानरांनी अत्यंत उत्साहाने त्याला वेढा घातला. त्याला फळे आणि कंदमुळे दिली. हनुमानाने जांबवान सारख्या थोरांना आणि युवराज असलेल्या अंगदाला नमस्कार केला आणि पाहिले सीतेला, असे स्पष्टपणे सांगितले. त्याने अंगदाला मिठी मारली आणि सर्वांना बसण्यासाठी महेंद्रगिरीवर एक सुंदर जागा शोधली. हनुमानाने सीतेला पाहिल्याची शुभार्ता सांगताच काही वानरांनी सिंहगर्जना केली. काही ओरडले तर काहींनी उत्तरे दिली. काही जण दगडावरून उड्या मारत त्याला स्पर्श करू लागले. तेव्हा अंगद म्हणाला, हनुमाना, 100 योजने समुद्र इकडून तिकडे पार करून तू स्वतःला अतुलनीय सिद्ध केले आहेस. तू आम्हा सर्वांचा मान राखला आहेस. इतकेच नव्हे तर सीतादेवीचे दर्शनही घेतले आहेस, असे तो म्हणाला. हनुमान सांगणार असलेल्या विशेष गोष्टी ऐकण्यासाठी सर्व वानर आतुर होते. जांबवान हनुमानाला म्हणाला, सीता तुला कशी दिसली? ती तिथे कशी आहे? तिच्याशी रावण कसा वागत आहे? असलेली सर्व माहिती न लपवता सांग. त्यातील रामाला काय सांगावे आणि काय सांगू नये हे आपण नंतर ठरवू, असे तो म्हणाला. हनुमान या प्रकारे सांगू लागला, माझे प्रस्थान तुम्ही पाहिलेच आहे ना. काही अंतर गेल्यावर एक सुंदर सुवर्ण पर्वत शिखर माझ्या मार्गात आले. त्याने माझ्याशी प्रेमाने संवाद साधला आणि सांगितले की तो मैनाक आहे आणि माझे वडील वायुदेवाने त्याला इंद्रापासून वाचवले होते. मैनाकची आज्ञा घेऊन खूप दूर गेल्यावर सर्पमाता सुरसा देवी समोर आली आणि मला गिळणार असल्याचे म्हणाली. 1 इंचाचा देह धारण करून मी तिच्या मुखात प्रवेश केला आणि लगेच बाहेर येऊन आपला मार्ग धरला. अशा प्रकारे सुरुवात करून हनुमानाने अंधार पडल्यानंतर लंका नगरीत प्रवेश करणे, लंकेवर विजय मिळवणे आणि पूर्ण लंका शोधल्यानंतर अशोकवनात एका शिंशपा वृक्षाखाली सीता दिसणे इत्यादी सर्व गोष्टी सविस्तर सांगितल्या. शेवटी तो असे म्हणाला, सीता महापतिव्रता आहे यात शंका नाही. ती रामासाठीच जिवंत राहून अनेक संकटांचा सामना करत आहे. जेव्हा मी एकटाच लंकेला भस्म करून आलो आहे तेव्हा आपण सर्व मिळून रावणाच्या सर्व सैन्याचा संहार करू शकणार नाही का? आपल्यात कोण कमी आहे? जांबवान, अंगद, पनस, नील आणि अजिंक्य असलेले मैन द्विविध इतके जण आहेत. आपण रावणाला मारून सीतेला रामाकडे नेणे चांगले होईल असे वाटते. अंगदाने हनुमानाच्या शब्दांना पाठिंबा देत म्हटले, आपण सीतेला पाहूनही तिला न नेणे अनुचित आहे. रामाकडे जाऊन सीतेला पाहिले पण आणले नाही असे म्हणणे अजिबात चांगले दिसणार नाही. खरं तर हनुमानाने तेथील राक्षसवीरांना मोठ्या संख्येने मारलेच आहे. सीतेला आणण्याव्यतिरिक्त आपल्याकडे दुसरे मोठे कामही उरलेले नाही, असे तो म्हणाला. हे शब्द ऐकून जांबवान मुत्सदीपणे म्हणाला, युवराजा, तुझा विचार खूप चांगला आहे. याबद्दल राम काय म्हणतो हे जाणून घेऊन त्याने सांगितल्याप्रमाणे करूया, असे तो म्हणाला. याला अंगदाशिवाय इतर वानरवीरही सहमत झाले. ठरलेले काम सफल झाल्यामुळे, रामाला सांगण्यासाठी माहिती असल्यामुळे आणि युद्ध करण्याची संधी असल्यामुळे वानर अत्यंत उत्साही होऊन परतीच्या प्रवासाला निघाले. ते हवेत उडत मधुवनात पोहोचले आणि अंगदाच्या परवानगीने तेथील झाडांवरील मोहळामधून मध प्यायले. आनंद गगनात मावेनासा झाल्यामुळे त्यांनी नानाविध खेळ खेळले, आरडाओरडा केला, एकमेकांचा पाठलाग केला आणि झाडांवरून धावू लागले. मधुवनाचा रक्षक दधिमुख होता, जो सुग्रीवाचा मामा होता. वानरवनातील सर्व मध पिऊन टाकत आहेत, इतकेच नव्हे तर सर्व झाडे नष्ट करून फुले पाडून टाकत आहेत हे पाहून तो संतापला आणि त्याने वानरांना वन सोडून जाण्यास ओढून सांगितले. त्यांनी त्याचे ऐकले नाही. त्याने काहींना मारले, काहींशी गोड बोलला, काहींची गयावया केली, पण सर्वांनी त्याला पकडून सळो की पळो करून सोडले. काहींनी त्याला लाथा मारल्या, ओरबडले आणि चावा सुद्धा घेतला. हनुमान वानरांना प्रोत्साहन देत म्हणाला, तुम्हाला हवं तितका मध प्या, कोण आडवे येते ते मी पाहतो, असे तो म्हणाला. अंगदाने हनुमानाला पाठिंबा देत म्हटले,
हनुमानाने अनुचित काम करायला सांगितले तरी मी करून टाकेन. अशा वेळी चांगले काम करायला सांगत असताना थांबायचे कशाला, असे तो म्हणाला. वानरांनी अंगदाच्या शब्दांचा जयघोष केला. त्यांनी मधाच्या नशेत वाटेल तसे वागले. मधुवनातील सर्व रक्षकांना बांधून ठेवले. सर्व फळे खाऊन टाकली. काही जणांनी सिंहगर्जना केली, काही हळूच ओरडले, तर काही जण होऊन झोपले. मधुवन पूर्णपणे उद्ध्वस्त होत असलेले पाहून दधिमुखाने आपल्या सर्व रक्षकांना एकत्र केले आणि झाडे, दगड इत्यादी शस्त्रांचा अंगदादी वानरवीरांवर हल्ला केला. हनुमान आणि इतरांनी त्याच्यावर झडप घातली. नशेत असलेल्या अंगदाला दधिमुख आपला आजोबा आहे याचे भानही राहिले नाही आणि त्याने त्याला खाली पाडून अमानुषपणे मारले. दधिमुख बेशुद्ध झाला. काही वेळाने तो शुद्धीवर आला आणि आपल्या हातातील झाडाने नशेत असलेल्या वानरांना हुसकावून लावले. त्यानंतर तो आपल्या माणसांना म्हणाला, या सर्वांना इथेच होऊन राहू द्या. मी जाऊन सुग्रीवाला सर्व काही सांगतो. मग सुग्रीवच यांची मुंडकी उडवेल असे म्हणून तो वेगाने सुग्रीवाकडे गेला. सुग्रीव आपल्या मामाला पाहून आश्चर्यचकित झाला आणि विचारले, काय विशेष? तुझ्या वडिलांच्या काळात किंवा तुझ्या काळात सुद्धा जे मधुवन देवांनाही प्रवेशासाठी कठीण होते ते अंगद आणि इतर वानरांनी उद्ध्वस्त केले आहे. रक्षकांनी जाण्यास सांगितले तर त्यांना मारले, उलटे टांगले. मधुवनातील सर्व मध पिऊन टाकत आहेत असे दधिमुखाने सुग्रीवाला सांगितले. त्याचवेळी लक्ष्मण तिथे आला आणि दधिमुखाला पाहून म्हणाला, हा काय तक्रार करत आहे? सीतेला शोधण्यासाठी दक्षिणेकडे गेलेली माझी माणसे मधुवनात येताच वनात गोंधळ घालून मध पित आहेत असे दिसते. कार्य सफल झाले नसते तर ते असे वागले नसते. ते नक्कीच सीतेला पाहून आले आहेत. यासाठी समर्थ हनुमान त्यांच्यासोबत आहेच. काम फत्ते करून आल्याच्या गुरमीतच त्यांनी रक्षकांना सुद्धा मारले आहे असे सुग्रीव म्हणाला. सुग्रीवाच्या या तर्काने राम लक्ष्मणांना परमानंद झाला. सुग्रीव दधिमुखाला म्हणाला, सांग की वानरांनी मधुवनातील मध प्यायल्यामुळे मी खूप आनंदी झालो आहे. त्यांच्यासाठी मी आणि राम लक्ष्मण वाट पाहत आहोत. त्यांना लवकर येण्यास सांग असे तो म्हणाला. दधिमुखाने त्या तिघांना प्रणाम केला आणि वेगाने आकाशमार्गाने मधुवनात परत आला. तोपर्यंत वानरांची नशा उतरली होती. तो अंगदाला म्हणाला, युवराजा, आम्ही तुम्हाला अडवले म्हणून रागावू नका. नकळत चूक झाली. मी जाऊन तुम्ही आल्याचे तुमच्या काकांना सांगितले तेव्हा ते आनंदित झाले आणि तुम्हाला सर्वांना लवकर बोलावले आहे असे तो म्हणाला. अंगद आपल्या माणसांना म्हणाला, आपण इथे विश्राम केला आहे, आता निघूया. आपण येत असल्याची बातमी राम लक्ष्मणांना तेव्हाच समजली आहे असे तो म्हणाला. अंगद आणि त्याच्या मागे इतर सर्वजण आकाशात उडाले. किष्किंधेच्या जवळ येताना त्यांनी केलेल्या सिंहगर्जना सुग्रीवाला ऐकू आल्या. त्याने आनंदाने शेपटी हलवली. इतक्यात वानर हनुमान आणि अंगदाला पुढे करून रामापाशी येऊन उतरले. वानरांनो, सीता कुठे आहे? माझ्याबद्दल तिचे काय विचार आहेत? सर्व गोष्टी मला सविस्तर सांगा असे रामाने विचारल्यावर वानरांनी हनुमानाला पुढे केले. हनुमानाने रामाला सर्व हकीकत सांगितली आणि सीतेने दिलेली चूडामणी रामाच्या हातात देऊन म्हटले, रामा, चित्रकूटवर तुम्ही असताना घडलेला कावळ्याचा प्रसंग एक आठवण म्हणून तुझ्या लक्षात राहील असे सीतेने सांगितले आहे. तिला अजून 1 महिना अवधी असल्याचे तुला सांगायला सांगितले आहे. ती खूप धीर खचलेली आहे. समुद्र ओलांडून लंकेला जाण्याचा उपाय योजा असे तो म्हणाला. सीतेने पाठवलेली चूडामणी पाहताच राम लक्ष्मणांना दुःख अनावर झाले. राम शोकमूळ होऊन म्हणाला, सीता न दिसता ही चूडामणी दिसण्यापेक्षा दुसरे मोठे दुःख काय असणार? सीता अजून 1 महिना जिवंत राहील का? ती असलेली जागा माहीत असूनही तिथे न जाता इथे एक क्षण तरी कसे राहायचे? त्या भयानक राक्षस स्त्रियांच्या मध्ये सीता इतका काळ कशी राहिली? असे तो विलाप करू लागला. त्याने सीता जे काही म्हणाली ते सर्व हनुमानाकडून वदवून घेऊन ऐकले. हनुमानाने सर्व सांगितले आणि म्हटले, तिने तुला सैन्यासह येऊन रावणाला मारून तिचे रक्षण करायला सांगितले आहे. त्यासाठी योग्य ते प्रोत्साहन मलाच द्यायला सांगितले आहे. वानरसेना समुद्र ओलांडून लंकेला येऊ शकणार नाही अशी तिला शंका होती. आपल्याला मुक्ती मिळणार नाही या भयाने व्याकुळ झालेल्या सीतेला मी अनेक प्रकारे धीर दिला. माझ्यापेक्षा श्रेष्ठ हजारो वानर सुग्रीवापाशी असल्याचे सांगितले. लवकरच रावण इत्यादींचा नाश होईल आणि ती आपल्या पतीसोबत अयोध्येला परत जाईल असे सांगून तिला धैर्य दिले असे तो म्हणाला. सुंदरकांड संपन्न. चांदोबा रामायण 37वा भाग संपन्न. सद्या स्वस्ती.